हरी हरी राम कृष्णा हरी देवीवर
बलवा विठ्ठल बलवा देवी वरे सर्वांनी पंढरपुरात चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तन झाल्यासारखं वाटत. जय हो बाप हा माधव बजवा बजवा हा विठ्ठल बजवा हा विठ्ठल बजवा मला कमी वाटायचं. हरी वाढतंय का पकवास? तीन दारा बरं पांढरी तीन पीठ करा बघा. सूर लावा आपण काळी दोन लावा अगोदर. हरी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. 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 श्री साधू संत मनोवेधला माझा. देवती कसा पुढे मनोवेधला माझा. सेविती साधू संत मनोवेधला देवती साधू संत मनोवेधला माझा. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. 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 गोपले ज्ञान जोगी हित निनती डोबले ज्ञान जगी तनयनारी बोले. अवतार पांडुरंग नाव ठेवेन ज्ञानी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. अवतार पांडुरंग नाव ठेवेन. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. 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 गुह्य बोले विश्व ब्रह्माची के. जगत गुह्य बोले विश्व ब्रह्माची. प्रगट
प्रगट पुण्य बोले विश्व ब्रह्माची मना आरती ज्ञान करायचं प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्माची रामा जनार्दनी चरणी ठेविले वाका हात जोडून वाका रामा जनार्दनी चरणी ठेविले राम आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजा महाकैवल बघा आरती ज्ञान राजा बसलेले म्हणा आरती ज्ञान राजा सगळ्यांनी म्हणायचं सेवे साधू संत मनोविधे माझा सेवेची साधू म्हणून सेवेची साधू संत मनुवेधीला माझा आवाज आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा आवाज येत नाही आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा गोपाल 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 आरती ज्ञान राधा रे आरती ज्ञान राधा आरती ज्ञान राजा बाबा धनी सर आरती ज्ञान राधा आरती ज्ञान राजा आरती ज्ञान
दिला दिला मन दिला मन दिला 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 मन दिला माझा हरी मन दिला माझा हरी मन दिला gare gama banga gare gama bada ni da bada ni sa re re sa ni da re da ni da re gare gare ma sa re gare gare ni da ni da ni da ni da ni da bada bada gama bada ni da ni da ni da ba ma gama banga re mano me dhina ma mano me dhina ma mano me dhina ma
म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा. हरे हरे विठ्ठल विठ्ठल आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. हरी सेविती साधू संत मनोवेधिला माझा. आरती ज्ञान राजा. थप लागते. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी.
अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा हरी प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले रामा जनार्दनी चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधिला माझा आरती ज्ञानराजा श्री संताची या माता चरणावरी श्री संताची या माता चरणावरी संताची या माता चरणावरी करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संफळा विश्रांती पावलो विश्रांती पावलो विश्रांती पावलो वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी या रिटर्न कमी येते या वार करी संतांच्या जय गावी केला वास त्याशी नसावे उदास विढल कुंडली कवरदा हरी कूलर बंद करा ते हे एक बंद करा हे एक बंद कर कूलर इकडलं बंद केलं एवढा आवाज फक्त फॅन चालू राहू दे कूलर बंद कर हरी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधिला माझा आरती ज्ञान राजा कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला भंग जनार्दन स्वामी नावाचे जे साधू होऊन गेले त्या जनार्दन स्वामी नावाच्या साधूचे प्रामुख्यानं 3 शिष्य त्याच्यामध्ये जनी जनार्दन रामा जनार्दन आणि एका काय होते हॅमिंग होते रे जनी जनार्दन रामा जनार्दन आणि एका जनार्दन या 3 शिष्यापैकी त्यांचे जे रामा जनार्दन नावाचे जे शिष्य होऊन गेले त्या रामा महाराजांचा खऱ्या अर्थानं 3 चरणाचा चौकड्या पद्धतीचा आरती या प्रकरणातील अभंग असून रामा महाराज या अभंगाच्या माध्यमातून ज्ञानोबरायाची आरती करतात विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या अश्री मागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी आणि यांचे राजे साधकांची माईबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज 20व्या शतकातील महान ऐश्वर्य संपन्न राष्ट्र संत सद्गुरु भगवान बाबा आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं हे गेवराई सेमी नावाचं गाव आणि या गावामध्ये परमपूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी समाजयोगी गोविंद महाराज केंद्रे महाराजांच्या कृपाशीर्वादानं आणि हरिभक्तीपरायण परमपूज्य प्रातस्मरणीय ज्ञानेश्वरी मंदिराचे खऱ्या अर्थानं जे काही सध्याचे अध्यक्ष आहेत गोविंद महाराज केंद्रे यांचे उत्तराधिकारी आमचे परममित्र हरिभक्तीपरायण परमपूज्य प्रातस्मरणीय विष्णू महाराज केंद्रे महाराजांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह रामकथा ज्ञानयज्ञ सोहळा आपल्या या भूमीमध्ये हा मोठ्या आनंदानं संपन्न होतोय। त्याचं कारण म्हणजे हा एवढा उत्सव, त्याचं कारण हा आपला उत्सव म्हणजे 50वे वर्ष, याला स्वर्ण महोत्सवी वर्ष असं म्हणतात। आणि या स्वर्ण महोत्सवी वर्षामध्ये भव्य दिव्य स्वरूपाच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे। खरं म्हणजे ही गायक वादक स्टेज व्यासपीठ आणि ही जमलेला समाज ही सगळं बघून असं वाटायला लागलं ही गेवराईला नाही तर आळंदीला इंद्रायणच्या काठावर सप्ताह चालू का काही, केवढं सुंदर वातावरण
या ठिकाणी वाटायले. म्हणजे कमतरता भागवा भागवी कुठलाच पद्धत नाही. लक्षात आलं का नाही? आणि स्वतः साक्षात भगवान श्री विष्णूचं मार्गदर्शन असल्यामुळं कुठली काही अडचण आहे का सांगा. लक्षात यायला लागले का नाही? साक्षात भगवान श्री विष्णूचंच म्हणजे विष्णू महाराजांचं मार्गदर्शन म्हणजे तंतोतंत मंडपही, गायक वादक, माईक सिस्टीम आणि आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. माझा योग चांगला की विष्णू महाराजांचे आणि आमचे अतिशय जिव्हाळ्याचे नात्यातले संबंध असल्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या गावाचे माझे अतिशय प्रेमाचे संबंध, आमचे हरदास शेठ ताटे आणि समस्त ग्रामस्थ, त्या सर्व ग्रामस्थांचं प्रेम म्हणून सेवेचा योग आहे. बाबांनी विष्णू बाबांनीही सेवेच्या संदर्भात फोन केला आणि शेठचा फोन आला, काही करून तुम्ही बाबा म्हणते ती तारीख एक ॲडजस्ट करा. तारीखच ॲडजस्ट होत नव्हती, काय करावं काही कळत नव्हतं. म्हणजे काय इलाज नाही. सरळ तिकडल्या लोकांनी सांगितलं मग मावशी मिली म्हणून इकडं आलो. आता काय सांगावं तुम्हाला सांग, काहीतरी हे काय टाळ्या वाजवायसारखं रे मग मावशी मिली तुम्ही टाळ्या वाजवायला तुम्हाला काही वाटत का नाही सांगा बरं. सरळ सरळ इकडे सेवेचा योग आहे. पण अतिशय आनंद, अतिशय समाधान वाटण्यासारखा कार्यक्रम आहे. खरं म्हणजे विष्णूबाबा ह्या गावात करेल आता आशीर्वाद द्यायला पाहिजे तेवढं काम ह्यांचं चांगलं नाही, एवढा उत्सव आहे. पण आता आशीर्वाद दे एवढं काही माझं तोंड मोठं नसल्यामुळं मी तुम्हाला धन्यवाद देतो. भाविक विश्वासीन तुका म्हणे नमन त्याशी. आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांच्या चरणावर विनम्र भावाने अभिवादन करतो. गायक वादक सगळी मंडळी आज तोलामोलाची उपस्थित आहेत आणि आज उपांत्य दिवस म्हणजे जागराचा दिवस आहे आणि त्यानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. आणि आज 7वा दिवस असल्यामुळं, उद्या काला असल्यामुळं की आज काय अभंग घ्यावा, काय अभंग घ्यावा, मागणी पर अभंग घेणं हे गरजेचं आहे, बरोबर आहे का नाही? पण एवढा मोठा उत्सव जर आपण केला असेल तर आता सप्ताह संपला म्हणलं की कार्यक्रमाच्या शेवटी काय करण्याची पद्धत आहे आपल्याकडं? काय करण्याची पद्धत आहे हो? काय कार्यक्रमाच्या शेवटी काय करतेत? आरती करण्याची पद्धत आहे. म्हणलं आता दुसऱ्या कोणाची आरती करण्यापेक्षा सुवर्णमहोत्सव चालू असेल तर ज्ञानोबारायाची आरती करून घ्यावी म्हणजे कार्यक्रमाची सांगता झाली. लक्षात आलं का नाही? म्हणून हा आरतीपर प्रकरणातला ज्ञानोबारायांची आरती करणारा रामा महाराजांचा खऱ्या अर्थानं 3 चरणाचा अभंग आहे. कसं आहे? महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आपण हरिद्वार, ऋषिकेश अशा ठिकाणी जर गेलात तर त्या ठिकाणी तिथं रेल्वे स्टेशनवर, बस स्टँडवर कुठं बी एक वाक्य लिहिलेलं आहे. काय? देवभूमी उत्तरांचल में आपका हार्दिक स्वागत है. असं आहे का नाही महाराज? आता तुम्ही यात्रेच्या निमित्तानं गेलतातच की, बरोबर आहे का नाही? देवभूमी उत्तरांचल में आपका हार्दिक स्वागत है. मला आपल्या या उत्सवाच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे, महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्यामुळं आपले बी जिथं जिथं तीर्थक्षेत्र असतील तिथे तिथे हे वाक्य लिहिणं गरजेचं आहे. संत भूमी महाराष्ट्र में आपका हार्दिक स्वागत है. लक्षात आलं का नाही? कारण ही भूमी म्हणजे संतांची भूमी. याच भूमीमध्ये आपल्या जवळच देवगिरी नावाचा किल्ला आणि त्या देवगिरी नावाच्या किल्ल्याचे किल्लेदार म्हणजे जनार्दन स्वामी. कोण? जनार्दन स्वामी. आणि त्या जनार्दन स्वामींनी बाबा प्रामुख्यानं 3 शिष्य तयार केले. लय उताडा नाही, काही कामाचं नाही, काय नाही. 3 शिष्य पण पराकुटीचे शिष्य तयार केले. पहिले शिष्य जनी जनार्दन, दुसरे शिष्य रामा जनार्दन आणि तिसरे शिष्य एका जनार्दन. जनी जनार्दनाची समाधी आमच्या बीडला पाटंग नावाच्या मठामध्ये जनी जनार्दनाची समाधी, रामा महाराजाची समाधी देवगिरीच्या पायथ्याला आणि एका जनार्दनाची म्हणजे नाथ महाराजाची समाधी पैठणला. कळायला लागलं का बोलणं माझं? या 3 शिष्यापैकी सगळ्यात जास्त वाङ्मय जर कुणाचं असेल तर ती एका जनार्दन म्हणजे एकनाथ महाराजांचं. रामायण म्हणा, भागवत म्हणा, हरिपाठ म्हणा आणि भारुडाच्या माध्यमातून म्हणा, समाजाला जागा करण्याचं काम जे एका जनार्दनाने केलं म्हणजे नाथ महाराजांनी. बरोबर आहे का नाही? आबा बाबा विंचू चावला, आबा बाबा विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, ही जी भाषा आहे ही कुणाची भाषा आहे? मी माझी शपथ हाणून घेऊन तुम्ही बोल जा मोकळे मनाने. तुम्ही अशी काही खुनवायला काही तुमच्या गाथा पाठ नाही, सगळा बोल जा माझ्या संग मोकळे मनानं. ही भाषा कुणाची? नाथ महाराजांची. संत वाङ्मयात नाथ महाराजांचं सोपं वाङ्मय. जनी जनार्दनाने काही अभंग लिहिले नाही आणि रामा जनार्दनाने प्रामुख्यानं 2 अभंग लिहिले. एक आरती केली ती पांडुरंगाची. लक्षात आलं का नाही? आणि दुसरी आरती केली
ती म्हणजे ज्ञानोबारायची. कळायला लागले का? ज्ञानोबारायची आरती केली आणि आरती शब्दाचा अर्थ करत असताना आरती आरती म्हणजे काय? आपल्याकडं आरती तांब्याची पितळाची असे जे आरतीचे प्रकार आहेत, बरोबर आहे का नाही? पण ही आरती नाही, ही आरती नावाचा पदार्थ आहे. आरती नावाचा काय आहे? पदार्थ आहे. आणि ही आरती नावाचं पद आहे. हे काय? पद आहे. पद आणि अर्थ या दोन्हीचं संमिलन त्याचं नाव पदार्थ. सरळ सरळ धातू काय? पदस्य अर्थ इति नाम पदार्थ. विढलो म्हणजे या आरतीमध्ये अंग नावाचा उपसर्ग आहे. 22 प्रकारचे उपसर्ग शास्त्रात आहेत. काही कळत आहे का मी सांगाय? हो, काही लक्ष द्यायला लागले का? उपसर्ग किती प्रकारचे? चोपदार म्हट कवड्याचीच माळ घालून आला वेगळाच. तुळशीच्या माळी सगळे ह्याची कवड्याची वेगळीच आहे. तुळजापूरचाच का? इथला जवळचा आहे. कवड्याची माळ घातली म्हणून म्हणलं तुळजापूरचा का येरमाळ्याचा दिसायला लागला म्हणून म्हणलं. 22 उपसर्ग आहेत. किती उपसर्ग? 22. त्या 22 उपसर्गापैकी अंग नावाचा उपसर्ग आहे. अंग उपसर्ग काय करतो? म्हणजे इथं सरळ सरळ अर्थच आहे. काय आरती शब्दाचा अर्थ काय? अंग उपसर्ग पूर्वक रती रमणे नावाच्या धातूची प्रक्रिया, त्याचं नाव आहे आरती. अंग काय करतो? अंग म्हणजे अखंड अथांग जनसागर. म्हणजे ही जी आपासून जेवढे शब्द तयार होतात तिथं उपसर्ग कोणता लागतो? अंग उपसर्ग लागतो. आणि रती रमणे नावाच्या धातूचे 2 अर्थ केले जातात. कोणते कोणते? रती म्हणजे रममान करणे आणि रती म्हणजे प्रेम. रती शब्दाचा अर्थ काय होतो? प्रेम. आता गवळणीत आहे ना, आमचं भगवान परमात्म्यावर मनातून प्रेम आहे. म्हणजे त्या गवळ्याच्या पोरावर मी काय झालेले? मी तया गोवळा रतने का? पण गायक वादक बी चांगलेच आहेत तसे. 5 रुपयाने महाग आहेत, पण असू द्या, जाऊ द्या. पैसे जातात पण शिन येत नाही. तर आपण रंगात आणावा. किती वशी का वाले हो हो आणि माझा येळा असले 200 रुपये रोजानं टेम्पो भरून येत माझ्याकडे लागत असले तर लई. शिवभोळा चक्रवर्ती तुही माय माही चुलती असे किती बीत की काय कामाचे आहेत का सांगा? होय बाबा, काय कामाचे आहेत सांगा? आता यातला अर्थ बघा किती गोंडस आहे. याती कुळ माझे गेले हरपुनी. माझं कुळ, याती म्हणजे जात, कुळ माझं सगळं हरपून गेलं का? आणि ते त्याच्याशिवाय कुणी आणू शकणार नाही. कुणाशिवाय? श्रीरंगा वाचोनी आणून. आणि तुम्ही मला किती बी शिकविण्याचा प्रयत्न करा, माझ्यात फरक पडणार नाही. कारण गवळ्याचं जे पोरग आहे, कोण गवळ्याचा? कोण? भगवान श्रीकृष्ण परमात्मा. त्या गवळ्याच्या पोरावर मी काय झालेले? बोला की मोका बोला हो. मोकळ्या मनानं बोला जा ना. मी त्या गवळ्याच्या पोरावर काय झालेले? बोला जा टाळ करी. रतलेले मी तया गोवळा रतलीये. म्हणजे गवळ्याच्या पोरावर माझं मनातून प्रेम आहे. म्हणजे रती शब्दाचा अर्थ होतो प्रेम. रती शब्दाचा अर्थ काय केला जातो? प्रेम. एक. आणि दुय्यम अर्थाचं जोतन करणारा धातू. रती म्हणजे रममान करणे. आणि रमती नावाच्या धातूपासून अनेक शब्द तयार होतात. रती रममान करणे आणि रती म्हणजे प्रेम. आता बघा, यातला अर्थ कोणता घ्यायचा आपल्याला? रती म्हणजे प्रेम. रती म्हणजे काय? बोला, रती म्हणजे काय? प्रेम. आणि आंगचा अर्थ होतो, आचा अर्थ होतो अखंड. आचा अर्थ काय झाला? अखंड. आणि रतीचा अर्थ काय झाला? प्रेम. म्हणजे अखंड प्रेम, त्याचं नाव आरती.
लक्षात यायला लागले का नाही? अखंड प्रेम त्याचं नाव आरती. पण अखंड प्रेम कुणावर? आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजा हे काय चाली लावूनच कठीण जाते. हे आरतीला मेळच लागत नाही कुठं धरावा. बरं ही चार चौकड्याचं बी नाही, ही तीन कोड्याचं आहे. लक्षात घ्यायला लागलंय का नाही? हे सिंगल बी नाही, डबल बी नाही, सरळ बी नाही, दीडक बी नाही, चौकडा बी नाही. कसलं ही तरी कुठे मधलंच आहे ही. म्हणून इकडे बघा, आरतीचा अर्थ काय काढला? आरतीचा अर्थ निघतो आ म्हणजे अखंड. माझ्या मागे म्हणा, आ म्हणजे अखंड. आ म्हणजे, अरे मोठ्याने म्हणा जरा. माझं काय झालंय, मागे ऍक्सिडेंट झालं तर तेव्हापासून मला कमी ऐकायला यायला लागले आणि दिसायला बी कमी दिसायले. चिलर दिसणार, नुसत्या नोटा दिसायला. मी तरी काय करू आता सांगा? बाया म्हणते मग मी याला पैसे मागायला लागलाय. आम्ही तर पैसे नाही आणले. नसू द्या, मी सोनं बी घेतोय, काही अडचण नाही. 2-2 मणी द्या काढून. एकदा मी आणलं मणी द्या, एका बाईनं काळे मणी दिले मला. काय सांगा, तरी मी नेहलेच बायकूच्या पोतीत ओले. मला बायकू एक. लक्षात आलं का नाही? इकडे लक्ष द्या. मुद्दा आचा अर्थ अखंड. सजनाव आचा अर्थ आणि रती शब्दाचा अर्थ प्रेम. रती शब्दाचा अर्थ प्रेम म्हणजे अखंड प्रेम. म्हणा अखंड प्रेम. त्याला आरती असे म्हणतात. म्हणजे अखंड प्रेम म्हणजे आरती. लक्षात आलं का माझं बोलणं? हो बरोबर. लक्षात आलं का? अखंड बोला बोला जा ना. आपल्यात आपलं तरी ऍडजस्ट करून घ्यावं लागतंय. हो ना, लोक नाही बोलले तर आपल्याने बळच हसावं लागतंय. लक्षात द्यायला लागलंय का नाही? लोक नाही हसले की आपलं आपण हसायचं. हे बोल कवड्याच्याच माळा घालून आलो काय? ये ना अंगात तुया बरं का नसलेली पिढा. मी एकदा देवीचं गाणं म्हणलं विष्णू बाबा, पुढं बसलेल्या माणसाच्याच अंगात आलं. मी मिठी मारली, म्हणलं देवा काय चुकलं? मला दमानी खिशात बिड्या आहेत, मोडते अंदाज. काय काय करायचंय सांगा. चला, अखंड प्रेम त्याचं नाव आरती. त्याचं नाव आरती एवढं तरी म्हणा. अखंड प्रेम त्याचं नाव आरती. बरोबर आहे. मग आता प्रपंचात जर नजर टाकली, तुमच्या माझ्या व्यवहारात जर नजर टाकली, तर संसारातल्या लोकांचं अखंड प्रेम आहे का? अखंड प्रेम आहे का संसारातल्या लोकांचं? नाही. अधून मधून प्रेम करणारी लोक आहेत. कुठले? कंडारीकर. कुठले? हा संसार कंडारीचे तू इकडे म्हणायला लागलो. हा जेव्हा बोलायचं तेव्हा बोला ना गेला असेल तेव्हा. अखंड प्रेम त्याचं नाव आरती. मग प्रपंचातल्या लोकांचं खरंच अखंड प्रेम आहे का अधून मधून प्रेम आहे? अधून मधून. अखंड प्रेम प्रपंचातली लोक करीतच नाहीत.
त्यांचं कसं आहे, जववरी चळण गा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा. जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत मानतात. इंद्रिय मावळली आला बाबूला जा. म्हणजे पैसा आहे, हातपाय चालतात तोपर्यंत प्रपंचातले लोक प्रेम करतात. प्रपंचातल्या लोकांचं कायम प्रेम नाही. अखंडत्व हे प्रपंचात नाही. ज्ञानोबराची भाषा आहे. ज्ञानोबरा म्हणतात लहानपणी लहान लेकराला आई सोडून काही घेणं देणं आहे का? बोला की, लहान लेकराला कशाचं घेणं देणं? किती मास्तर? कशाचं? आईच. आई सोडून त्याला काही घेणं देणं का? नाही. पण किती दिवस? बाई येऊस तर सरळ सरळ आहे की हो, बरोबर आहे का? गायक बोलले की काय का असं ना मनातलं लक्षात आलं का? ना काय लक्ष द्यायला लागलंय का? काय मुद्दा काय? लहान लेकराचं प्रेम माय बापावरचं किती दिवस टिकून राहतं? लग्न होईपर्यंत. ज्ञानोबा म्हणतात ना काय, पहिली बाळ दशे बाल्यावस्थेत आई बाहेची पिसे, आई 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 आई. पण एकदा का बाई आली की आई बी गेली बाप बी गेला. ते सरे मग स्त्री मांसे भुलून ठाके. ज्ञानोबराय म्हणतात स्त्री भोगिता थावो वृद्धाप्य लागे येऊ, मग तोची करी प्रेम भाऊ बाळकाशी पहिली बाळ दशे. ज्ञानोबराय म्हणतात आई 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 आई. लय झालं तर बाना मोडील. पण एकदा का चार चौघांनी मिळून वैशाख साजरा करून दिला, वैशाख म्हणजे लग्न, बरोबर आहे का नाही? ही महिना साजरा करून दिला की पुन्हा आई बी गेली आणि बाप बी गेला, बाई आली. ठीक आहे, बायकोवर प्रेम जरूर असावा, बायकोवर प्रेम जरूर असावा. पण बायकोवरचं प्रेम टिकून राहत नाही. टिकून राहतंय का साहेब? हो, बायकोवरचं प्रेम टिकून राहतंय का? बोला की, राहतंय का? तेव्हा नाही म्हणायला, बायाच नाही म्हणायला लागल्यात तर तुमच्याच बाया नाही म्हणायला तर बाकीच्याच काय? हा, ज्ञानोबराची ओवी आहे. किती दिवस स्त्रीचा बी कंटाळा येतो महाराज, ही ध्यानात ठेवा. ओ गोविंद महाराज, स्त्रीचा बी काय होतो? एक दिवस कंटाळा येतो. स्त्री भोगिता थाऊ. किती दिवस भोग भोगायचा? म्हातारपण आलं, वृद्धाप्य लागे येऊ. ज्याला आता बायकोवरचं बी प्रेम गेलं, मग तोची करी प्रेम भाव बाळकाशी पुन्हा लेकरावर प्रेम गेलं. म्हणजे प्रपंचातलं प्रेम पुढं 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 सरकत राहते. संसाराच्या गाडीला रिवर्स नावाचा गिअर कंपनीतूनच आलेला नाही. लक्ष द्यायला लागले का नाही? येणे मज भोगविल्या खानी, नसता छंद लाविला मनी, भुललो मी माझे संसार भुलून टाकितो माणसाला. काय करून टाकतो? संसार भुलून टाकतो. अहो, काही काही माणसं एवढे जर संसारानं आंबट केलेले, एवढे आंबट केलेले महाराज, किती बिन कसला बी जोक सांगा बाहेरीतला, नुसते अशी बघत येत. बायकाच्या खालीवरी बोलण्यानं हसूच पळून गेलंय काही लोकांच्या चेहऱ्यावरच. हसू राहिलंच नाही ना महाराज. बरं, तुमचं बायकून आहे, आमचं लय अवघड आहे. आता काय सांगावा, लय अवघड आहे. बायकून असणाराच चांगलंय. मला एकदा मेसेज केला, ज्याची बायको मुकी तो सगळ्यात सुखी. आणि मग ती मला लहानपणीची गोष्ट आठवली. म्हणले लहानपणी ते बँडपोळीला दगड हाणले की बायको मुकी मिळत असते. आता वाटायला 4-2 दगड हाणले तर बरं झालं असतं. तेव्हाच लक्षात आलं, बाया म्हणजे माणसाला उठून जायचं करतात महाराज. बायाचं बुद्धीच देवानं कसलं डोकं बनविलेलं आहे आणि कसलं नाही. PhD झालेल्या माणसाचं बी डोकं बंद पडते बाईच्या पुढं. काहीच कळत नाही त्याला काय करावा. भोवताली बघत आहे, नुसतं भोवताली बघत आहे. कसे हसत आहेत पुन्हा बघा, कळत आहे ना त्यांची त्यांना सगळं. लय अवघड आहे महाराज. आता बायाचं का साध आहे का? आमच्या सासऱ्याचा फोन आलता. केद्रे बाबा, तुम्हाला सांगायचं जर राहिलं, सासऱ्याचा फोन आलता. शेठ, मला सासऱ्याचा फोन. मला म्हणजे जावाय बापू. म्हणलं काय? 2-3 दिवस टाइम काढा. म्हणलं का? आपल्या पोराला पोरगी बघायची, निर्णय घ्यायला तुम्ही पाहिजेत. म्हणलं मामा, इथं माझाच निर्णय चुकलेला आहे, तुमचं तुम्ही बघा काय करायचं ते. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. बाकीच्याने एक दुरी आणून द्या, मी फाशी घेतो वरी. आता काय करावं? काही काय अवला दिली काही कळत नाही. जी पुढे येऊन बसणार हो का, 2.5 घंटे थोबाड उघडीत नाहीत, काय नाही. एकदा संपलं ज्ञानेश्वरा
झटकी लिख नाही. आणि बाहेर जाऊन मग ते सगळ्याच्या आधी मी चालू का ग तुडे हो सगळ्याच्या आधी. आमच्या ड्रायव्हरची चप्पल हरपलीन मला म्हणला चप्पल घेऊन द्या. मी विनोदी माणूस मेलार चांगला माणूस बघून हान कीर्तनातली मी केला विनोदन त्यानं खरंच हाणली. बरं त्यानं हाणली मै हरपली. महाजी मी बाबा 2 तास सापडलीच नाही. जाताना त्याच्या पायाकडे बघितलं म्हैस निघाली बॉम्बला हसला असतो. त्याला म्हणणार माझी चप्पल. ते मला तुम्हीच म्हणला चांगल्या माणसाची हान तुमच्यापेक्षा चांगलं कोणी नाही म्हणलं या जगात. काय हसं जा मोकळे म्हणणं हसं जा कवा छाती चमकन मरावं लागेल सांगता येत नाही. हसं जा काय काय अवलादी हसत नाहीत काय ही असा झपका द्या वाटतो कानाखाली का नाही. मोकळे म्हणणं हसत जा जाताना तोंड वासून कवा मिळ लागायचं नाही. हसत राहा मोकळे म्हणणं मोकळं राहायचं. आयुष्यात नाराज कधीच व्हायचं नाही. कायमस्वरूपी हसत राहायचं. मी माझ्या आयुष्यात अजून नाराज नाही मस्त असतो हसत राह. मी काय म्हणतोय आपल्या नाराज होण्यानं जर जगात काहीच बदल होणार नसेल तर आपण नाराज का व्हायचं. बोला का व्हायचं. त्याच्यामुळे आनंदी राहायचं मस्त एवढं फ्रेश राहायचं. घरात तिकडे शिळ्या भाकरी का खाणं व्हायना पण बाहेर निघल्याबरोबर तर हसतच बाहेर निघायचे. शेजारचे जळून जळून राग झाली पाहिजे काय हो आहे आनंदी राहायचं. बायको संग तिकडे बायको घरात घालून कुच न का व्हायना बरोबर आहे का नाही. कुच न कळतंय का इकडे बाबा इकडे कळन का. आमचा जिल्हा एक आहे त्याच्यामुळे आमचे शब्द आम्हाला माहिती. कुच न म्हणजे मारणं हाणणं बरोबर आहे का नाही. बायको घरात घालून टपू देणं का व्हायना तिला पण बाहेर निघलं की शेजाऱ्याच्या देखत नुसतं म्हणायचं पिल्लू येऊ का. शेजारीन म्हणली पाहिजे ह्याच्या संग लग्न केलं परवडलं. तुम्ही येडे तुम्हाला नाही आकला. तुम्हाला आकला कमी दिल्या देवानं. तुम्हाला सांगतो आपल्या माणसाचं कौतुकच करायचं लोकांमध्ये. आपल्या माणसाला तोंड भरून कौतुक करायचं आणि आपल्या माणसाचं चुकत असेल तर खोलीत गेल्यावर सांगायचं इथे इथं चुकत आहे म्हणून. पण आपल्या माणसाला आपण कधीच नावं ठेवायचे नाही. ती ध्यानात ठेवा. आपले लोक वेगळे आहेत. आपल्या माणसाने एखाद्यानं दुकान टाकलं किराणा दुकान त्याच्यातून साखर आणायची ना काय बिघडत आहे सांगा. काय बिघडत 2 रुपयानं महाग देऊ द्या जाऊ द्या ना आपल्या माणसाला खाऊ द्या. आपल्या अवलादी 3 दुकानं ओलांडून मुसलमानाच्या इथून आणणार. आणि त्याला म्हणलं साखर आहे बारीक आहे त्याची साखर मोठीच आहे त्यानं दुकान टाकल्यामुळे तुझ्या पोटात गडा उठलाय बाकी काही झालेलं नाही. न देखवणे हा प्रकार जास्त झालेला आहे. माझा राग आला तरी चालेल पण ही गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा. कुठवर आलतं आपलं आम्हाला फक्त पंक्तीवाल्याचं नाव माहिती म्हणा. आम्हाला काय नाही आपलं निवांत घरी गरमत मी तर फॅन लावलेत मस्त करमत काही अडचण नाही काय नाही म्हणून यायचं. आपला मुद्दा प्रपंचातलं प्रेम कायमस्वरूपी टिकून राहत नाही. संसार असा आहे महाराज रिवर्स टाकू देत नाही महाराज. पुढं चालू सुख गडबडी बाडू लागे सुख गडबडी बाडू लागे गडी बाडू लागे बाडू बागे राम नाम उपजे राम नाम उपजे मदन गडी वारू लागे गडी वारू लागे वारू चला जीव होईन ती होऊन जाऊ द्या. काय मुद्दा एवढाच आहे प्रपंचातलं प्रेम हे कायमस्वरूपी टिकून राहत नाही. जरा बोर व्हायला का तुम्हाला. हा चिहा सांगायचा का चिहा आवाज येई ना चिहा घ्यायचा का नाही ना कॅन्सल करा. प्रपंचातलं प्रेम हे कायमस्वरूपी टिकून राहत नाही. परमार्थातलं प्रेम सुख घडोघडी वाढू लागे. प्रपंचातलं प्रेम टिकत नाही. संसारातलं प्रेम कधीच कमी होत नाही. ऐकायला लागलात का माझं बोलून. परमार्थातलं प्रेम कमीच होत नाही. मग आरती शब्दाचं अर्थच आहे अखंड प्रेम त्याचं नाव आरती. पण आता इथपर्यंत कळालं. पण अखंड प्रेम कुणावर त्याच्यासाठी शब्द टाकला आरती. पण कुणावर ज्ञान राजा. अखंड प्रेम ज्ञान राजावर. आता मला 1 मिनिट सांगा ज्ञान राजा हा शब्द कसा वाटायलाय. जरा असा उद्धट वाटायला लागला का लय आदरार्थी वाटायला लागलाय. हा आदरार्थी कसा वाटन सांगा बरं.
हा माऊली म्हणणं हे एक आधार आहे. ज्ञान राजा असं काही आदरार्थी वाटते का? तुमचं नाव काय आहे? हा राजू. ए राजा कसं वाटायला? कसं वाटायला? उद्धट वाटायला लागलंय का नाही सांगा? आता माझं ए प्रकाशा कसं वाटायला लागलंय? ए आराध्या आपलं हे ह्याचं हे काय काय नाव काय? ए दत्त्या आता कसं वाटायला लागलं? कसं वाटायला लागलंय सांगा ना? कसं वाटायले? ए परब्या कसं वाटायला लागलंय सांगा आता? कसं वाटायलंय प्रेम? कसं वाटायलंय सरपंच? कसं वाटायलंय? उद्धट वाटायला लागलंय ना. ही काय असं लई आदरार्थी नाही. हाँ ज्ञान राज्य ऐसा कोई लगाना चाहिए. ज्ञान राज्य हा शब्द आदरार्थी आहे. माऊली हा शब्द आदरार्थी आहे. पण ज्ञान राजा व्यवहारात येऊन जरी पूर्ण कमी कर व्यवहारात येऊन जरी हा शब्द उद्धट वाटत असला तरी ज्ञान राजा शब्दाचा अर्थ चिल्लर नाही. ज्ञान राजा शब्दाचा अर्थ सरळ सरळ. आता इथं काही जाणकार आमचे विष्णू बाबाचे फक्त कुणी काही मला एवढं काही तेवढं नाही पण टाळकरी मंडळीच्या लक्षात येईल. ज्ञान राजा शब्दाचा अर्थ काय केला जातो? ज्ञानस्य राजा इति नाम ज्ञान राजा. सप्तमी तत्पुरुषात विग्रह म्हणते त्याला. ज्ञानस्य राजा इति नाम ज्ञान राजा. आता षष्टी कशी करायची? ज्ञानाचा राजा चाची चे ज्ञानाचा राजा म्हणजे ज्ञानाचा राजा म्हणजे ज्ञान राजा. पण ज्ञानश्च राजा इति नाम ज्ञान राजा. ज्ञानोबाराय म्हणजेच ज्ञान आहे आणि ज्ञान म्हणजेच ज्ञानोबाराय. किंवा षष्टी जर करायची झाली तर मग षष्टी तर तुकोबारायने बी केली काय? ज्ञानियांचा राजा गुरु महाराज त्या ज्ञानी लोकाचे कोण? राजे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. आणि अशी आयरे गैरे म्हणत नाहीत. म्हणत ती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. तुमच्या योग्यतेचेच लोक तुम्हाला ज्ञानियांचा राजा म्हणत. ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानियांचा राजा. कोणी लिहिलं? तुकोबाराय. नाथराजांनी कळस केला. ज्ञानियांचा शिरोमणी वंदे झोका पूज्य स्थानी. ज्ञानियांचा शिरोमणी वंदे झोका पूज्य स्थानी. चिंतामणी ज्ञानोबा माझा. काय म्हणतात? ज्ञानोबराय ज्ञानी लोकाचे राजे. ज्ञानोबराय ज्ञानी लोकाचे राजे. तुकोबराय. नाथ महाराज ज्ञानियांचा शिरोमणी. जगातल्या ज्ञानी लोकात सगळ्यात शिरोमणी जर कोण असेल तर ज्ञानोबा आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. मग ज्ञानियांचा शिरोमणी वंदे जोका पूज्य स्थानी. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. जनाबाईनं तर कळस केला. ज्ञानियांचा राजा जनाबाई
ज्ञानाचा आजपासून सुरू करावं डबल अजून लक्ष द्यायला का नाही. हा आता काय माणसं बी बघा ना, मला वाटत नव्हतं एवढे असतील. ते बघा फोटोवर बघू नका तेव्हा थोबात म्हणजे ए मी सांगायला आहेत म्हणून थोबाड घेऊन बघायची काही गरज नाही. मी माझा विश्वास ठेवा थोडासा. त्या लक्ष्मी अविश्वासितले असतात महाराज, विश्वासच नसते त्यांचा कुणावर. पुन्हा शर्ट घेतलं मी ऐकत, मला जरा नाद आहे कपड्याचा, 2000ला घरी गेलो. बायको म्हणली काय आणलंय? मेलं शर्ट तेवढ्याला आणलंय. मेला तर हिला 2000 सांगावं तर भांडणं करते. मेनलं 300. बायकोला खरं कधी सांगायचं? तिला अर्धच सांगायचं, कारण तिचं नावच अर्धांगिनी, फुलांगिनी नाहीच ती. लक्ष द्यायला लागलंय का नाही? तिला अर्धच सांगितलं बाबा. मेनलं 300ला आणलंय. हातात घेतलं म्हणली माय सुटलंय चांगले कोसला दिसायला. मेनलं हो. केवढ्याला येते? मेनलं 300. आपल्या इथून आणलंय का? मेनलं हो. पर्समधून 300 काढले मला दिले. ह्या 300चं तुम्ही दुसरा आणा, हे माझ्या भावाला देते. 1700ला खुटा उपटाला माईशे पण नाही. 1700ला काय करावं सांग? विश्वासच नाही ना बाळाचा. विश्वासच राहिलेला नाही. इकडे बघा, लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या, म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल. मुद्दा का आहे? मुद्दा एवढाच आहे. ज्ञानोबा राय तुकोबराय म्हणतात ज्ञानी यांचा राजा, नाथ महाराज म्हणतात ज्ञानी यांचा शिरोमणी, आणि जनाबाईनं कळस केला. जनाबाई म्हणली ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानाचा, बोला की ज्ञानाचा सागर. म्हणजे ज्ञानच एवढे की ज्ञानाचा सागर म्हणजे ज्ञानोबराय. कळायला लागले का? हा, म्हणजे ज्ञानोबराय चिल्लर नाही. ज्ञानदेव वैष्णव मोठा, सगळ्या संतात मोठे संत म्हणजे ज्ञानोबराय. ऐकायला लागलात का? नाथ महाराजांनी पुन्हा सांगितलं काय? ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, आणि एका जनार्दनी पाय वंदित असे. ज्ञानोबराय म्हणजे आव सरळ सरळ कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कसले ज्ञानोबराय? बोला की कृपाळू. कृपाळू त्यांची कृपा जर झाली तो होता कृपा तुमची. पशु बोले वेद. ज्ञानोबराची कृपा झाली. रेडा काय बोलला? ओ बोला की वेद. मेलेला माणूस, मेले माणूस जिथे उठविल, मेलेला माणूस जिवंत केलं. रेड्याच्या मुखातून वेद बोलविला. आणि दुसरी गोष्ट, स्त्रीचा तो केला पुरुष उभा, जी निमिष मात्र देह पालटिला, पुरुष उभा,
ज्ञानोबराच्या पाया पडायला कपडे पोराची घालून कोण आली? कोण मग आज आलता का कपडे घालून? बोलत ना मोकळ्या मानणं. कपडे घालून कोण आली? पोराचे कपडे. कोण आली? स्त्री आली, पोरगी आली. माऊली बोलून गेले, चिरंजीव भाऊ. काय आशीर्वाद दिला? चिरंजीव. आता आशीर्वाद मोठ्यात. आमचा आशीर्वाद, माझा तर आशीर्वादच लागा नाही. अलीकडे काय झालं काही कळानच गेले. माझं गेल्या वर्षी दिंडी दिली तर बाबा मी आशीर्वाद आपल्या सोहळ्यात माऊलीच्या. मेलं एक जणाला, मला आशीर्वाद द्या. मेलं नगन आशीर्वाद द्या. मेलं जा तुझं कल्याण होईल. काल भेटलं गणेश महाराज मला, काल भेटलं. मी म्हणलं बरं आहे का? हो म्हणला 10 एकर इकला आपण. त्याच्यामुळे मी कुणालाच आशीर्वाद द्याय नाही. फिरायला पडलंय मशीद म्हणते मला रांगवा. कुठं ना आधी लागत बस सांगा बरं. आपलंच आपल्याला सरांना गेलं. आणि तुमचे पाय आमच्या घराला. आर्म्याला माझ्या पायाने मी 9 दिवस झालं घरी गेलो नाही अजून. तुला काय झाला? नाही मला चला. मी गेलो उंबऱ्याला पाय लावला. मला म्हणला मधी ठेवा. मेलं तुला वायलं निघायचंय का? आमचे पाय काय खोडीचे हे आम्हालाच माहिती. तुम्हाला काय माहिती सांगा बरं. उगच लोक बी अशी महाग लागतात ना महाराज. तुमचे पाय आमच्या आणि तुमचा आशीर्वाद नाही र लागत. आमचा आशीर्वाद. नवीन लग्न झालं माझ्याकडे आला. जय हरी म्हणलं जय हरी. नवीन लग्न झालं म्हणलं बरं चांगली गोष्ट आहे. पहिले 6 महिने मस्त चाललं. म्हणलं मग आता ह्या वर्षात तिरपटच चालायले. म्हणलं काही बी म्हणलं की बापाला फोन करते म्हणायली. म्हणलं काय करावं आणि काही कळानाच गेलंय. डोकंच बंद पडलंय. म्हणलं किती दिवसानं असं आहे? म्हणलं 1 वर्षानं. म्हणलं ह्या पट्ट्याचं 5 वर्षानं असं आहे. तूच नीट नाही तर तू कुठं नीट करून देऊ? म्हणलं सांग. आमचंच नीट नाही. काल बायको म्हणली मला भांडे घासून घ्या. मला मेलं मी जीवच मारीन तुला. भांडे घासून घ्यायला का मी का माईकवाला आहे का काय समजायलीच काय म्हणलो तुम्हाला? ते मुंज्याच दिसायला अजून. बरोबर आहे का नाही? हां बरं आहे. ती मुंजी आणि ही बी मुंज्याच आहे. ही घोड मुंजी आहे. पण आता ही मुंजी आणि गोड मुंजी लक्षात आलं का? हे बी मुंज्याच आहे. हे तर मोठा मुंजी आहे. बरोबर आहे का नाही? आता काय करा? अरे उरकून घ्या लवकर. अवघड झालंय लई. 5 कोटीची प्रॉपर्टी परळीला एक माणूस आहे माझ्याकडे. ते म्हणला महाराज कोणत्या बी जातीची कसली बिन कशी बी आणा फक्त बायको. भेटानाच गेले. अवघड झालंय. उरकून घ्या तुम्ही. सगळे मुंजेच आहेत अजून. लक्षात आलं का नाही? इकडे बघा कुठवर आलं तर माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. माझा मुद्दा एवढाच आहे. विनोदाची भाषा सोडून द्या. ज्ञानोबराय म्हणजे कृपाळू. ज्ञानोबराय म्हणजे आणि कृपू सामर्थ्य नावा. सामर्थ्य अर्थाचे जतन करणं. कृपू नावाचा धातू त्याच्यात. कृपाल येते इति नाम कृपालू. कायम स्वरूपी जे कृपा पाळू नये त्यांना म्हणायचं कृपाळू. लक्षात आलं? मग ज्ञानोबराय ज्ञानी यांचा राजा. ज्ञानोबराय ज्ञानी यांचे शिरोमणी. ज्ञानोबराय ज्ञानाचा सागर. आणि ज्ञानोबराय म्हणजे कृपाळू. चिल्लर नाहीत ज्ञानोबराय. म्हणजे ज्ञानोबराय हे ज्ञानराजा शब्द जरी असला तर ज्ञानराजा शब्द तोला मोलाचा शब्द आहे. आम्ही प्रेम करतो म्हणजे अखंड प्रेम. ज्ञानोबराय प्रेम आहे आमचं म्हणजे. ज्ञानोबराय तेवढे वजनदार आहेत. ज्ञानोबराय आहेत राजे. राजे ज्ञानोबराय कोण आहेत? बोला की. राजे आहेत राजे. आता राजे लोकांचे 5 प्रकार मांडले शास्त्राने. किती प्रकार? 5. भूपती, नृपती, सम्राट, मांडलिक आणि चक्रवर्ती. राजे किती प्रकारचे झाले? राजे किती? भूपती, नृपती, सम्राट, मांडलिक आणि चक्रवर्ती. ह्यात ज्ञानोबराय भूपती राजे का? नाही. नृपती नाही. सम्राट नाही. मांडलिक नाही. मग ज्ञानोबराय कसले राजे? बोला की. चक्रवर्ती राजे. कसले राजे? तुम्ही जर आळंदीला माऊलीच्या सोहळ्यात विष्णुबाबाच्या दिंडीत गेलात तर ती बोर्डावरच लिहिली आहे. काय? कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती. चक्रवर्ती ज्ञानोबराय. बरोबर आहे का नाही? ह्या जगात 2 लोक चक्रवर्ती झाले. पहिले म्हणजे शिवभोळा आणि दुसरे म्हणजे ज्ञानोबराय. अहो स्वतः समाधी महिम्यात देव बोलून गेले. ऐके गा ज्ञान चक्रवर्ती आणि तू तव ज्ञानाची चमूर्ती. स्वतः भगवान म्हणले ज्ञानोबराय म्हणजे साक्षात ज्ञान आणि चक्रवर्ती. आता चक्रवर्तीचा अर्थ काय होतो? जरा टाईट बसा. ढिले अंगाण कळत नाही. टाईट बसा बरं एकदा. बेटे बेटे सावधान. टाईट बसा म्हणल्यावर टाईट अशा असते का? असे टाईट असते. टाईट बसा. बेटे बेटे सावधान. जनगणमन. शाळेतल्या सारखं आपलं. शाळेत मजाच भारी होती. आमच्या वर्गात तर लई मजा होती. कोणत्या बी विषयाचे गुरुजी आले की मी हातवरी करायचो. पहिल्यापासून चॅप्टर बाबा. मी पहिल्यापासून. मी आळंदीला विषय काय होतं ना, आमचे गुरुजी कडक स्वभाव. तुम्हाला तर माहिती, अतिशय कडक स्वभाव. मला याचा आंघोळ करायचा कटाळा.
लईच आंघोळ करायचा कटाळा यायचा लईच म्हणजे आती मी नुसता गण लावायचो जाऊन बसायचो गुरुजी मला आंघोळ गेली का रे बरं गंध असा हाणायचो चांगल्या आंघोळीवाल्याला फिका पाडायचो लक्ष द्यायला लागलंय का नाही पण पारुशी अवलादी ओळखूच येतात काही का असाना बरोबर आहे ह्याच्यात 5-6 जण पारुशीत बघा पहिल्या धपक्यात लक्षात आलं का नाही ह्यातल्या 3 बाया पुढच्या पारुशाच आहेत लक्ष द्यायला लागलंय का नाही मी सांगतो मला माहिती कोणते कोणते येते ओळखूच येतात लगे गुरुजी म्हणायचे आंघोळ गेली का रे गुरुजी गण बघा गुरुजी जवळ यायचे टोपी काढायची म्हणायची तुझी शिंडी बघू दे शिंडी कुरडीच घेऊ खन खन हाणायचे 2 झपके खायचो पण आंघोळ करीत नसे लईच कटाळा यायचा दुसऱ्या दिवशी गण लावायचो शिंडी भिजवायचो जाऊन आंघोळ गेली का रे गुरुजी गण बघा शिंडी गुरुजी म्हणायची तुझी माळ बघू दे माळ कुरडीच घेऊ आता काय करावा पुन्हा माळा भिजवायचो शेंडी भिजवायचो गण लावून जायचो आंघोळ गेली का रे गुरुजी शेंडी बघा गण बघा माळ बघा गुरुजी म्हणे तू हा करदुडा बघू आता काय करा लक्ष द्यायला लागले का बोल आता माझ्याकडे लक्ष द्या काय मुद्दा काय आहे आपला विषय लक्षात आहे का तुमच्या चक्रवर्ती म्हणजे काय इकडे बघा मी ते आमच्या शाळेतलं सांगू लागलो ना तुम्हाला कुठल्या बी विषयाचे गुरुजी होते लगेच हातवरी करायचं मी माझा एक जवळचा मित्र म्हणला एवढा अभ्यास का करतोस कुठल्या बी प्रश्नाचं उत्तर कसं काय देतोस आता मित्राला लबाड बोलणं कुणाला बी लबाड बोलायचं पण मित्राला लबाड बोलायचं नाही मी म्हणलं हे बघ मला प्रश्नच कळत नाही आणि ते मला मग हात कशाला मरायला वर करतोस काय मला प्रश्न कळत नाही फक्त मला मास्तराची खोड कळालेली ते म्हणलं काय खोड आहे मला काहीच नाही हातवरी केला की विचारित नाही मला एवढं पक्क माहिती लक्षात आलं का नाही अहो लय मजा आता तरी शाळा तुमच्या लहानपणी तर शाळा भारीच असते कुठे शाळा भरायची झाडाखाली बरोबर आहे का नाही आणि मास्तरच्या मूडवर त्याचा जर मूड फिरला आणि लय ऊन पडलं शर्ट काढायचं बेंचला अडकून ठेवायचं खुटीला झाडाच्या आणि झोपायचं आमच्या वर्गात मास्तर झोपली शर्ट खुटीला अडकून झोपली मग खुशाल कलेक्टर आले शाळा तपासाय आता नोकरी जाईन कराईन बोला की नोकरी जाईन कराईन 100% जाणार ना महाराज कलेक्टर आले कलेक्टर वर्गात घुसले की लगेच ते मास्तर उठून बसलं पोरो याला दंड म्हणतात उघडच होतं पहिलंच याला दंड म्हणतात याला मनगट म्हणतात याला छाती म्हणतात कलेक्टर नुसता बघत होता कलेक्टर म्हणला गुरुजी लय शाळा तपासल्या पण विद्यार्थी एवढं प्रेम करणारा कपडे काढून शिकविणारा पहिलाच गुरुजी म्हणले या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार तुम्हालाच आंधळ्याची वरातून बाहेरच्या घरात असला धानदान काय आहे महाराज काय करावं सांगा बरं इकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल आता ताईट बसा आणि चक्रवर्ती ऐका फक्त चक्रवर्ती कीर्तन संपत आहे आपलं बस काही गरज नाही ऐका चक्रवर्ती ताईट बसा हा ह्याला चक्रवर्ती म्हणते लक्षात आलं का नाही इकडे बघा चक्रवर्ती ह्यांचं तर गाजलेलं नाव आहे ना वायुनंदनवाल्याचं चांगलं मोठं नाव गाजलेलं आहे की इकडे बघा चक्रवर्तीचा अर्थ काय होतो ऐका ज्ञान चक्रिणः यत्र यस्मिन् भ्रमयन्ते वर्तन्ते इति नाम चक्रवर्ती विठ्ठल 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 पुन्हा एकदा डबल ऐका ऐकायलात ना ऐका बघा ज्ञान चक्रिणः काय ज्ञान चक्रिणः यत्र यस्मिन् भ्रमयन्ते वर्तन्ते इति नाम चक्रवर्ती ह्याचा मराठी अर्थ करतो जगातलं जी ज्ञान नावाचं चक्र आहे कोणतं चक्र मी खाली येईन बरं का बोल जा मोकळे म्हणा कोणतं चक्र हा कोणतं चक्र आणि चक्राचा धंदा काय एका जागेवर बसणे मग काय फिरत राहणे बरोबर आहे का नाही मग ज्ञानाचं चक्र कशाचं चक्र ज्ञानाचं चक्र आता ऐका ज्ञान चक्रिणः यत्र यस्मिन् उन्हुंतून ज्याच्या मधून ज्ञान चक्रिणः यत्र यस्मिन् भ्रमयन्ते वर्तन्ते इति नाम चक्रवर्ती म्हणजे जगातलं ज्ञान नावाचं चक्र ज्याच्या भोवती फिरत राहतं त्याचं नाव चक्रवर्ती ऐकायला लागलात का नाही कोणतं चक्र चक्रवर्तीचा अर्थ ऐका आणि माझ्या मागे म्हणा ज्ञान नावाचं चक्र ज्याच्या भोवती फिरत राहत त्याला चक्रवर्ती असे म्हणतात आता राहिलेलं उद्या शाळातले म्हणे आपलं बरोबर आहे का नाही हा ऐका म्हणजे ज्ञानाचं चक्र ज्याच्या भोवती फिरतं त्याला काय म्हणतात
मग आता ज्ञानोबरायचे भौतिक कसं ज्ञान फिरतं याचा विचार करू. लक्षात आलं का नाही? जुनी पद्धत एक सांगितली जाते, जुनी पद्धत. सुरुवातीला हे जे ज्ञान होतं ना, हे ज्ञान सूर्याजवळ उगम पावलं. कुणाजवळ? सूर्याजवळ. नीट ऐका, संप्रदायाचा पाया सांगायला. सूर्याजवळ उगम पावलं. पण सूर्यानं काय केलं? सूर्यानं जी हे ज्ञान घेतलं आणि सूर्यानं हे मानवाचा आद्य गाठला आणि मनु नावाच्या राजाला दिलं. कुणाला? बोला की. मनु राजाला. सूर्यानं कुणाला दिलं? मनुला. मनुनं कृतज्ञता जाणली आणि मनुनं सूर्यवंशातलाच राजा गाठला, इक्ष्वाकू नावाचा राजा. कोणता राजा? अवघड जाईल म्हणू नका. इक्ष्वाकू नावाचा राजा. आणि त्या इक्ष्वाकू नावाच्या राजाला ज्ञान दिलं. हे बघा, सूर्यानं मनुला, मनुनं इक्ष्वाकुवाला. इक्ष्वाकुवानं विचार केला. इक्ष्वाकुवा काय म्हणला? विचार केला की ही जी कलाकार लोक आहेत बारके बारके, हे उग लेकरं शिकविणं आणि हे करणं ती किती बेजारी सांगा बरं. त्याच्यापेक्षा कलाकार लोकाला ते ज्ञान देऊन टाकलं. कलाकार लोकांनी काय केलं? ते ज्ञान घेतलं, उदरनिर्वाह चालू केला. पण कलाकार लोकांनी पुन्हा राजे लोक गाठले. पुणे कोण गाठले? राजे. आता मी तुम्हाला विचारतो, एकाच सप्ताहाचे, ओ हंगेमा, एकाच सप्ताहाचे जर 40,000 रुपये देत असले तुम्हाला 8 दिवसाचे, आणि एक राजा जर महिन्याला, मी म्हणलं महिनाभर माझ्याजवळ राहायचं आणि लाख रुपये घ्यायचे, माझ्या मूडवर शिकवायचं, कोणतं परवडल? सरळ सरळ आहे की हो. हे सप्ताह, राहण्याची व्यवस्था, ती माणसं, त्याच्यापेक्षा ही 40 घेण्यापेक्षा महिन्याला किती घ्यायचे आणि जेव्हा मूड फिरन तेव्हा शिकवायचे. मग ही हे बघा, आता लिंक ऐका. सूर्याजवळ कुणाजवळ होतं सुरुवातीला? सूर्यानं कुणाला दिलं? मनुला. मनुनं कुणाला दिलं? इक्ष्वाकुवाला. इक्ष्वाकुवानं कुणाला दिलं? कवी लोकांनी, कलाकाराला, कवी लोकांनी. आणि कवी लोकांनी पुन्हा कोण गाठले? राजे लोक गाठले. पण राजे ज्ञान शिकले. पण राजे ज्ञान शिकले, ती राजाने पुन्हा कुणाला शिकविलं नाही ना. ऐकायला लागलात का? ते का पाकिटासाठी शिकले का? काहीतरी गरज असली तर माणूस शिकवितोय, बरोबर आहे का नाही? ह्यांना काय घ्या? स्वतःच्या आनंदासाठी शिकले. कोण? डबल एकदा ऐका. सुरुवातीला कुणाजवळ होतं? सूर्याजवळ. कुणाजवळ? सूर्यानं कुणाला दिलं? मनुला. मनुनं इक्ष्वाकुवाला. इक्ष्वाकुवानं कवी लोकांनी. कवी लोकांनी राजे लोकाला. पण राजे लोक गेले आणि राजाबरोबर ते ज्ञान सुद्धा लोपले ज्ञान जगी इतन लोपले ज्ञान जगी, लोपले ज्ञान जगी इतन लोपले ज्ञान जगी, लोपले ज्ञान जगी इतन लोपले ज्ञान जगी, घ्या खालचे सगळे टाईट एकदम. हा, एक टाळी. हा टाळी. हा, विठोबार कुमारी हरी रे विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, टाळी टाळी, हात हात. विठोबार कुमारी, हात खाली करून.
घ्या खाली हात. मगाच घेतले ठोबार गुमाई. काही नाही आपल्या लोकाला घेणं देणं. कुठवर आलंय? मी मोकाळ पांढरं करू का गावाकडं? कुठवर आलंय सांगा चला. कुठवर आलंय? बबन भाऊच्या ध्यानात आहे का कुठवर आलंय? ते राजाला शेट जाता चांगला मोसम धरलाय, काही अडचण नाही आता. बरोबर आहे का नाही? कुठवर आलंय? आओ कवी लोकांनी कुणाला दिलं? आता डबल या सूर्याजवळ होतं. सूर्यानं कुणाला दिलं? मनूला. म्हणून ते ह्याला म्हण नावच आहे ना. म्हणून कुणाला? ती ह्याला म्हणून कुणाला दिलं? ईश्वराला नाही. ईश्वराला इक्ष्वाकुवाला. कुणाला? सूर्यानं कुणाला? मनूला. म्हणून इक्ष्वाकुवाला. इक्ष्वाकुवानं कवी लोकाला. कवी लोकांनी राजे. आणि राजे मेले. राजेने कुणाला शिकविलं? नाही. मग शेठ राजे गेले आणि ज्ञान सुद्धा त्यांच्या बरोबर काय झालं? लोपले ज्ञान जगी. नीट ऐका, फक्त आपण आरती म्हणतो, अर्थच आपल्याला माहित नाही ह्याचा. ज्ञान काय झालं? लोपलं गेलं. आणि ज्ञान गेल्यामुळं हित नेनती कोणी. हिताचा विचारच राहिला नाही महाराज. आणि तिनं वागायला लागले लोक. ज्ञानच नाही म्हणल्यावर कसे वागणार? बरोबर आहे का नाही? काहीच नाही ना, ज्ञान नाही, काय नाही, काही नाही. आणि तिनं वागाय धर्मच सोडून दिलं लोकांनी. धर्माचा विचार करायला तयार नाहीत महाराज. काय करायचं सांगा? म्हणून लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी. पुढचं ऐका. मग आता काय करायचं? काळजी जगाच्या मालकाला. यदा यदा ही ज्या 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 वेळेला धर्मावर संकट येईल त्या वेळेला कोण अवतार घेतो? जब जब हुई धर्म की हानी. रामायणात ज्या ज्या वेळेला धर्मावर संकट येतं त्याच वेळेला देव अवतार धरतो. बरोबर आहे का नाही? नाहीतर रावण मारणं काही असले अवघड नव्हतं. लक्ष द्यायला लागले का नाही? पण वाल्या कोळाने लिहिलं तर तसं वागायचं होतं. मग आता देवानं काय केलं? ऐका, हजरशीट ऐकलं का? देवानं काय केलं? देवानंच अवतार धारण केला की आता ज्ञान जर लोप पावलेला असेल आणि जर आता हिताचा विचारच समाजात राहिला नसेल तर मला जावं लागल. मग नाव बदलून देवाला अवतार पांडुरंग. फक्त नाव बदललं. नाव ठेविले ज्ञानी. अवतार कुणाचा? बोला की कुणाचा? पण नाव काय ठेवलं? ज्ञानी. म्हणजे ज्ञानोबा आहे. म्हणजे ज्ञानोबा आहे म्हणजे साक्षात देव. महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर. सखा माझा ज्ञानेश्वर. सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा ज्ञानेश्वर. साक्षात विष्णूचा अवतार म्हणजे ज्ञानोबा आहे. ऐकायला लागलात का? हा, देवाचा अवतार पांडुरंगच. पण कुणाच्या रूपाने आले? ज्ञानोबारायाच्या. नाव बदलून आले. नाव बदलून आले का नाही सांगा? स्वतः देवाला. म्हणजे ज्ञानोबारायाच्या समाधीला स्वतः देव होता. ज्ञानोबारायाला समाधी यायला कोण होतं? आणि जग रडत होतं सगळं. देव रडत होता. देव. आपले माणसं मरतानी गावातली तर रडत येत. हा, माणूस मरावा आणि बायकोचा तागा माय 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 अशा रडत येत बाबा बाबा बाबा. आणि माय आता मायो देवा मला कशाला तुलाच लय आरडत येतात. आणि मग संध्याकाळी गेलं की बाबा भावकीतले लोक भाकरी बेसन घेऊन येणार. बरोबर आहे का नाही? चांगलं बी अन्न वाटते पण आणू वाटत नाही ते टायमाला. भावकी तेवढ्या कामाला येते. माणूस मेलं की कोण भाकरी आणते? आणतात का तुमच्याकडे? असतील का? आणि काय आणतात माहिती पुन्हा? चपाती आणि हे भाजी नाही, बाजरीच्या भाकरीन बेसन पिठलं एवढंच असतं, मिरची. आणि मग तिला म्हणणार अगं हौसा खाय 2 घास. आका मला का गिळत का? आता आणि मला
त्याला मला कसं खाऊ वाटत, मला का गिळत का असं म्हणून 1.5 भाकर हांती पिटल्या संग. काय महाराज उगा आता येड्याचा बाजार आहे. तुम्हाला वाटतंय आमचं असेन माझी बायकोण लय प्रेम. ह्या जगातलं निस्वार्थी प्रेम आपले मायबाप तोहरच असते. मायबाप मेले की प्रेम संपलं. कोण प्रेम करा येडे हो तुमच्यावर सांगा बरं महाराज. कोणी प्रेम करायला येडं नाही, काय नाही काय नाही. फक्त मायबापच असे प्रेम करू शकतात, दुसरं कोणी करू शकत नाही. दुनिया स्वार्थी दुनिया ही. ह्या दुनियात कशाचं काय खरं राहिलं काय नाही. हा प्रेमाचं पांघरून घातलं जातं आणि त्याच्या खाली आस्खलित मोह आणि वासना भरलेली. बघा वजन असं गरिबी वजन आहे आपलं. असे महाराज लोक कोणी आले की बायकोला हे चाकार ती मला नसते करीत, चला हॉटेलमध्ये भेटतो. काय मी भेट नाही. तुम्हाला सांगतो वजनात घरी जायचं बायकोला म्हणजे हे चल जेवायला वाढ असं वजनात बोलायचं. मी जेवायला वाढतेस का असलं बोलाय. चांगले भजने बायकोला पिलू म्हणते तो महाराज. काय बिघडलेत माणसं का काय का काय. बायकोला पिलू म्हणत असते पिल्लू आणि ती म्हणते काय रे राहुल असला काळा. कसे बी माणसं बिघडून गेलेत, माणसाला काही राहिलंच नाही महाराज. इकडे बघा लक्ष द्या. गेलो ध्यानातून काय सांगलं. वजनात घरी जायचं हे चांगलं लागलं. हे चल जेवायला वाढणारच. आणि एवढं मोठ्याने बोलून जर मी एखाद्याची म्हणली ना मी नसते वाढीत नसते म्हणली तर सरळ सरळ म्हणायचं वाढीत नसते. बाह्या महाग सरायच्या जी होईन ती होईन. बाहेर जायचं निबर बूट घ्यायचा खन 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 पायात घालायचा आणि धाब्यावून जीवन यायचं. अलग लक्षात. हाणायची ताकद तुमच्यात नाही म्हणून म्हणलो जाऊ द्या सोडून विषय आपला. अशी फवारणी केली म्हणजे किडे मरत येतं, बाकी काही नाही. बरोबर आहे का नाही. पण काही ठिकाणीच किडे मरत येत, काही ठिकाणी फवाऱ्यातून किडे येतात. लय उलट होऊन बसते. आता काय करावा. आता बघा मुद्द्याकडे या. झाला आता 1 मिनिटासाठी ऐका माझ्या लक्ष द्या. आपला मुद्दा कुठे लक्षात आला का नाही. राजे लोक गेले ज्ञान संपलं. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. काय झालं दुसरी एक लिंक सांगतो 5 मिनिटात ऐका. हे ज्ञान महादेवाजवळ होतं. कुणाजवळ होतं. महादेवा. पार्वतीनं रोजच म्हणायचं भगवान तुमचं ज्ञान मला सांगा. भगवान म्हणजे बघू वेळ आलो, बघू प्रसंग आलो. बाया ऐकतात का. किती बी लांबक्या मिशा ठेवा बाया भेटतात का. म्हणून पुण्या मुंबईत तरण्या पोरांनी मिशा ठेवायचं बंद केले. बायकोच बहिणा म्हणले मिशा का चेयात बुडवायच्यात का काय कामाचे सांगा बरं महाराज. पार्वतीनं म्हणचं मला ज्ञान सांगा. भगवानांचे बघू वेळ आलो, बघू प्रसंग आलो, बघू म्हणायचे. नुसतं बघू म्हणायचे. पण नीट ऐका. एके दिवशी पहाटे 4ला चोटीलं विमानात बसविलं अशा ठिकाणी नेलं. कुठं. शिरा सिंधूची पहिलं तिरे शक्तीची करण कुहरी सांगितले त्रिपुरारी नेनोके. समुद्राच्या पलीकडे नेलं. पार्वतीच्या कानात तोंड घालून ज्ञान सांगायला सुरुवात केली. पण ऐकत असताना ज्ञान मुळातच पचायला जड असल्यामुळं पार्वती झोपली. भगवान शंकर ज्ञान सांगायला पार्वती झोपली. वैकुंठात विष्णूनं विचार केला. म्हणले काय कोण म्हणायले. काय विचार केला की ही पार्वती झोपली आणि मला जावं लागून. विष्णू आले. माशाच्या पोटात सूक्ष्म रूप धारण करून गेले. कथा ऐकायला लागलात का. शिवपुराणातली कथा आहे. शिवपुराणामधली कथा आहे. माशाच्या पोटात गेले आणि ज्ञान ऐकलं. आणि ज्ञान सांगायचं संपलं. नीट ऐका बरं का. ज्ञान सांगायचं संपलं. बघितलं डोळे उघडून तर पार्वती बोला की झोपली. पार्वती झोपली म्हणले. मग महादेव म्हणले मग कोण म्हणत होत. शिवमहापुराणातली कथा आहे. नीट ऐका. कोण म्हणत होत. डोळे झाकून बघितलं म्हणजे विष्णूनं नेलं. नीट ऐका. पण म्हणले कसं काय नेलं. जसं नेलं तसं माघारी देतोय का बघू. म्हणून भगवान आता इकडं माशाच्या पोटातून ज्याचा जन्म झाला म्हणून त्याचं काय नाव मच्छिंद्र. त्याचं नाव काय मच्छिंद्र. इकडं भगवान शंकरानं गोरक्षाचं रूप धारण केलं. कुणाचं बोला की गोरक्षाचं. चलो मच्छिंद्र गोरखाय. गोरक्षाचं रूप धारण केलं आले. विष्णूनं विचार केला ज्याचे दिले त्याशी आणि फळ पावे आपणाशी. ज्यांचाही त्यांना परत करावं लागेल म्हणून लगेच मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. देऊन टाकलं गोरक्षनाथाला ज्ञान. गोरक्षनाथाला देऊन टाकलं. लक्ष द्यायला लागले का नाही. गोरक्षनाथाला ज्ञान देऊन टाकलं. गोरक्षाला ज्ञान दिल्याबरोबर गोरक्षनाथ घेऊन निघालेले वळले. आणि काय मूड फिरला. गोरक्ष वळला गहिनी प्रती. गोरक्ष कोणाजवळ वळला गहिनी.
गहिनीनं विचार केला, वळून येऊन आपल्याला दिलं त्यार्थी आपली परीक्षा बघायला चालू आहे. 2 रूप धारण केले, गहिनीचं गुफेत आणि दुसरं वाघाचं त्र्यंबकेश्वरला. नाशिक त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथ रूपी शंकराच्या महाग लागला वाघ आणि भिडवून आणलं आणि जिथं गहिनी बसलाय त्या गुफेत घातलं. आणि गहिनीनं विचार केला, निवृत्तीनाथ आल्याबरोबर गहिनी प्रसादे निवृत्तीदातार दिलं निवृत्तीनाथाला. आता ऐका. आणि मग निवृत्तीनाथानं विचार केला, आता जी द्यायचं ती पुन्हा महागारी घ्यायचं नाही. आणि म्हणून महाराज ज्ञान देवा सार चोजविले, ज्ञान गुड गम्य ज्ञान देवा लाधले, निवृत्तीने दिधले माझे हाती. आणि आपल्या गुरुवनी नाही एक डाव राखून ठेवायचा असलं नाही, दिदले संपूर्ण माझे सगळ्याच्या सगळं ज्ञानोबारायला देऊन टाकलं. आणि ज्ञानोबाराय म्हणले आता ह्याचं काय करू, म्हणले तुम्हाला जसं करायचे तसं करा. आणि मग ज्ञानोबारायाने एक गुरु एक शिष्य परंपरा बंद केली आणि ज्ञानोबारायाने ते ज्ञान प्रगट केले. प्रगट गुह्य बोले प्रगट गुह्य बोले ते ज्ञान काय केलं, ज्याला थोड्यासाठी 8 तास राहिलेत फक्त. ज्ञानोबारायाने ते ज्ञान काय केलं, हा घरी घेऊन गेले का? मग प्रगट गुह्य बोले ते ज्ञान प्रगट केलं, विश्व ब्रह्मची केले. आणि म्हणून रामा जनार्दनी चरणी मस्तक म्हणा कीटकची म्हणा चरणी मस्तक ठेविले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेदला माझा. आली का आरती? लक्षात आली का? आरतीचा अर्थ कळाला का आता तरी सांगा. म्हणून ज्ञानोबारायाची आरती आपण या ठिकाणी केली. सुवर्ण महोत्सवी वर्षे म्हणून 50वे वर्ष आपलं या ठिकाणी आहे. आणि मला वाटत नाही की परिसरात म्हणजे ह्या 2-4 जिल्ह्यामध्ये एवढा सप्ताह मोठा कुठं चालू असेल, बरोबर आहे का नाही? हे मंडपन हे बघितल्यावर विष्णू बाबा आपल्या जोग महाराजाच्या संस्थेचा सप्ताह चालू असल्यासारखं वाटायला लागले का नाही? हे तशाच पद्धतीचा मंडप, हे सगळं सुंदर, हे एवढं सुंदर खर्च केला एवढा सगळा आणि एवढं 50वे वर्ष संपन्न केलं. ज्या वेळेला गेवराईचा इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासामध्ये ह्या सुवर्ण महोत्सवाचं नाव सुवर्ण अक्षरानं लिहिण्यात येईल एवढा सुंदर तुमचा कार्यक्रम आहे. आपल्याला सगळ्याला मनापासून धन्यवाद. लांबून लांबून आमची कंडारीची मंडळी आज इथून 70 ते 100 किलोमीटर असेल, बरोबर आहे का नाही? तिथून सगळी मंडळी आज आवर्जून उपस्थित आहेत कीर्तनाला. आणि लांबून लांबून मंडळी आज आवर्जून उपस्थित आहेत. त्याचं कारण आमचं बी व्यक्तिगत प्रेम आणि विष्णू महाराजांचं सगळ्यावर असणारं प्रेम, त्या प्रेमाची पावती म्हणून सगळी मंडळी आज एवढ्या लांबून लांबून कार्यक्रमासाठी हजर आहेत. आणि आपणही सगळेजण त्यांच्यावर निस्वार्थीपणे प्रेम करणारी मंडळी आहात. आपल्या सगळ्याला धन्यवाद. जाता जाता 2च गोष्टी, चांगलं जगा, चांगलं वागा, जीवनाचा प्रवास चांगला करा, आनंदी राहा, प्रेमानं राहा, आयुष्यावर नाराज होऊ नका. सुख दुःख प्रत्येकाच्या जीवनात येत असतात. गरिबी आली तर लाजू नका, श्रीमंती आली तर माजू नका, जास्त पैसा झाला तर जास्त माज करू नका, कारण पैसा एक दिवस जात असतो. गरिबी आणि श्रीमंती ही वृक्षाची सावली. जसं सूर्य फिरला की सावली फिरत असते, तसं प्रारब्ध फिरलं की गरिबी श्रीमंती फिरत असते. पैशाचा माज नसावा. काही आमच्या नजरेत माणसं आहेत, आता माझं ते नाव घेणं स्वभाव नाही माझा, ती बरं बी नाही. इथं काही मंडळीत आमची एवढाली श्रीमंत माणसे ती सगळे, पण कधी पैशाची घमेंड कधी केली नाही.
केली का सरपंच? कधी कधीच नाही. याला म्हणायचं श्रीमंती. तुम्ही लोकाला आम्ही किती शहाणेत सांगत सुटलात ना, त्याला श्रीमंती म्हणायचं नाही, याला घमेंड म्हणायचं, घमेंड. पण हे बघा आपण म्हणलं वा 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 काय तुमचं हे नाही, हे बघा काय सगळी देवाची तुमचा आशीर्वाद आहे, ही म्हणणारी माणसं मोठी असतात. लक्षात आलं का नाही? तर ही चिल्लर माणसं नाहीत महाराज, ही सगळी मंडळी. पण एवढा असून सुद्धा कधी ही वाकूनच आहे, नमस्कारच आहे, नमस्कार वाकून पाया पडतात. म्हणून एक ऐका, श्रीमंत कितीही जरी श्रीमंत माणूस झाला तरी श्रीमंतीची ताकद त्यागापुढं चालू शकत नाही. म्हणून भोग आणि त्याग याच्यात फरक आहे. संप्रदायानं नेहमी त्यागाचा आदर केला. भोगाचा आणि श्रीमंतीचा आदर जर केला असता तर भगवान बाबा ज्ञानोबराच्या ऐवजी टाटा बिर्ला अंबानीचे फोटो लावावे लागले असते. कधीच नाही महाराज. ज्या आज ज्ञानोबराचे आता एवढं गुणगान गायला आपण म्हणून त्यांचा फोटो आहे. पलीकडून भगवान बाबाचा फोटो लावला. नारायणगडाहून बाबाला खाली काढून दिलं तर खाली काढून दिल्यावर आपल्यावर आळ आला. ज्या इंद्रियामुळे आपल्यावर आळ गेला, पकाल लोहाच्या ठिकाणी बाबांनी स्वतःचं इंद्रिय त्या ठिकाणी कापून टाकलं. आणि ज्या ठिकाणी इंद्रिय कापलं रक्त पडलं ना, तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, धावून आले देव दिले अभय तेथे, आरती भगवान बाबा. चिल्लरत. म्हणून माझी विनंती तुम्हाला, आपण चांगल्याच्या कुळामधली जन्माला आलेली माणसं आहात. हा महाराष्ट्र संतांचा आहे, हा महाराष्ट्र छत्रपतींचा आहे, हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे. म्हणून या महाराष्ट्रामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं जगा. विनंती एकच आहे की माणसा तू आता तरी माणसात ये. एवढं वाईट झालंय ना आता, पण आता तरी माणसात ये. वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा. माझ्या भावा बहिणीनो तोल सावरा मनाचा, तोल सावरा मनाचा तोल सावरा आणि आनंदानं राहा. व्यसन कोणी करत असतील तर गड्या हो, व्यसन कोणी करू नका. अनेकांचे संसार दारूपायी व्यसनापायी उद्ध्वस्त झालेत. मी आपल्या पाया पडतो, 200 रुपयाचा दारू तुम्ही पित असाल तर 200 रुपयाचा किराणा तुम्ही घरी घेऊन जा. सोड रे सोड, सोड दारूला. ओळखी आपुल्या माणुसकीला, ओळखी आपुल्या माणुसकीला. माणुसकीला ओळखा, माणसासारखं राहा, व्यसनापासून बाजूला राहा. गडे हो, मायबापाची सेवा करा. जीवनात मायबाप सोडले तर या जगात आपलं कोणी नाही. आई वडील आपले असतात. आपल्या बाप्पापासून एखाद्या वेळेला कमी जास्तही झाला असेल तर आपल्या मायबापाला सांभाळा. आई वडिलाला वाईट बोलू नका. गड्या इथं बसलेल्या आमच्या माता माऊली असतील, तिला हात नाही तिला हाताची किंमत विचारा, पाय नाही तिला पायाची किंमत विचारा. इथं बसलेल्यापैकी कोणाची माय मेली असेल ना तर तिला मायेची किंमत विचारा. माय गेल्याच्या नंतर मायेची किंमत करत असते. 80 वर्षाची माय तुमच्या घरात जिवंत असू द्या आणि 60 वर्षाची मुलगी 80 वर्षाच्या माईला भेटायला जाऊ द्या. 80 वर्षाची माय 60 वर्षाच्या मुलीची पिशवी कधी रिकामी येऊ देत नाही. येऊ देते तुमची माय. तुमच्या माहेरातून पिशवी कधीच रिकामी येऊ देणार नाही. माय तुमच्या पिशवीत गहू टाकील, ज्वारी टाकील, बाजरी टाकील, तांदूळ टाकील. कांदे काय द्यायची वस्तू असते का? पण माय मुलीच्या पिशवीत कांदे सुद्धा टाकून देते. माहेरातली माय मरू द्या, तुमच्या पिशवीमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आई ही आई असते गड्या, बाप तो बाप असतो. म्हणून गड्या आईला बापाला सांभाळा. मायबाप गेल्याच्या नंतर काय दुःख होत असतं हे ज्याचे मायबाप जात असतात त्यांना विचारा. आम्हाला या गोष्टीचा अनुभव आहे म्हणून आम्ही सांगतो. नेहमी आपण ऐकत आहात टी व्हीवर अनेकदा कथा कीर्तना. आत्ता सध्या स्वामींचं चरित्र चालू होतं. चरित्र काल संपलं ते. शिवपुराण, भागवत, रामायण अनेक कथा टी व्हीला झाल्या. आपल्याला माहिती आहे माझं वय काल 29 वर्ष पूर्ण झालं. 30 वर्ष कालच्या 2 तारखेपासून मला लागलं. खरं सांगू, विष्णू महाराज आमच्या भागातले, आम्हाला माहिती, आम्हाला त्यांच्याबद्दल नेहमी आदर आहे. खरं सांगतो मनात, मी 5 वर्षाचा होतो तेव्हा माझी माय मेली. माईचं काय दुःख असते तुम्ही मला विचारा, मी सांगतो. माझ्या माईच्या नंतर 2 वर्षाला बाप मेलेला आहे. आईवडील गेल्याच्या नंतर काय दुःख असतं हे ज्याचे मायबाप जातात त्याला विचारा. मला विचारा, मी सांगतो तुम्हाला. मोटरसायकलच्या आवाजावरून गाडी ओळखणारी आपली माय असते रे दादा. डोळ्यात पाणी कधी येत नाही, पण आपल्या मुलासाठी जीवाचं रान करणारा फक्त आपला बाप असतो. पोरव लक्षात ठेवा. स्वतः बनेल कधी बदलली नाही. बापाच्या बनेलला पडलेले छिद्र जर बघितलं तर असं वाटतं आपल्या नशिबाला जी बोळं पडणार आहेत ना ती बापाच्या बनेलना पडली आहेत.
मुलीसाठी मुलानं त्या बापानं मुलीसाठी त्या ठिकाणी मोठा 50-25 हजार रुपयाचा मोबाईल घेतला, मुलासाठी 1.5 लाख रुपयाचा ॲपलचा मोबाईल घेतला, पण अजूनसुद्धा 1.5 हजाराचा नोकियाचा मोबाईल वापरणारा बाप तुमच्या डोळ्यापुढं असणं ही गोष्ट गरजेची आहे. तुमच्यासाठी व्याजानं पैसे काढून त्यानं संभाजीनगरला सिल्लोडला माझं पोरगं शिकते म्हणून पैसे दिले, तुम्ही त्या पैशाचा वेगळ्या पद्धतीने उपयोग केलेला हे लक्षात ठेवा. तुम्ही जर शिकत असाल तर आपल्या बापाचा चेहरा डोळ्यासमोर उभा करा. दाढी वाढलेला बापानं कधीच महाराज सलूनमध्ये जाऊन दाढी केली नाही, पोरासाठी 100 रुपये दिले, पण स्वतः 1.5 रुपयाची ब्लेडची पान आणून त्या ठिकाणी 10 वेळा दाढी करणारा आपला बाप असतो. मुलींना माझी विनंती, बाप तो बाप असतो. पूर्वी तुम्ही 50 हजाराचा नाही 1 लाखाचा मोबाईल वापरा, 5 हजाराचा नाही 10 हजाराचा ड्रेस घाला, पण समाजात तुमच्या बापाची मान जर उंच व्हावी असं वाटत असेल तर रस्त्यानं जाताना तुमची मान खाली असली पाहिजे, तर तुमच्या बापाची मान. बाप गेल्याच्या नंतर बाप कळत असतो. पोराव, तुम्हाला बापाची किंमत माहीत नाही. कोण्यातरी नेत्याचा हातामध्ये झेंडा घेऊन, पक्षाचा झेंडा घेऊन फिरणाऱ्या पोरांना माझी विनंती, आमच्या साहेबाचा विजय असो, साहेबाच्या वाढदिवसाचे बॅनर लावण्यापेक्षा, साहेबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यापेक्षा कधीतरी शेतामध्ये नांगराच्या मागं पडणारा आपला बाप असतो, त्या बापाचा कधी विचार करा. त्या बापाला कधीतरी म्हणा, बाबा तुमच्यामुळे हे सगळं होतंय. साहेब तुम्हाला पोचण्यासाठी येणार नाहीत, पण तुमचा बाप तुम्हाला जगायला शिकवल्याशिवाय राहणार नाही, गोष्ट लक्षात ठेवा. पण आई आणि वडील ही गोष्ट अतिशय महत्वाची असते. गड्यावर स्वामी विवेकानंदाचं मत आहे, जिच्या समोर उभं राहिल्या म्हटल्या, जिच्या समोर उभं राहिल्याच्या नंतर तोंड आपोआप उघडलं जातं, तिला आई म्हणतात, पण ज्याच्या समोर उभं राहिलं की तोंड बंद होतं ना, त्याला बाप म्हणतात. बाप तोंड बंद होतं. एकच वाक्य सांगेन, दिवसभराच्या जेवणाची व्यवस्था करते ती आई असते, गड्या हो आयुष्याच्या जेवणाची व्यवस्था करतो तो बाप असतो. माझी विनंती गड्या, बापाला सांगाळा, बाप तो बाप असतो. बाप कष्टाचा काबाडी, बाप कष्टाचा काबाडी, उसमळ्यात तोडतो या, भाकर पोरांना ठेवून कांड उसाच चाकतो या. खमीस खवाटी फाटलेलं, खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, आली जत्रा गावाची, बाप सिल्लोडला जायाचा, उदार पादार कापड पोराना आणायचा, पण जुन्या फटक्यानं बाप जत्रेत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा. चूल पेटत नव्हती दिसाड ओ दिसाला, पाहिली वरदाण्यासाठी बाप गावात फिरला, बाप मनात झुरायचा, लग्न लेकीच करीन, डांगा डुंगा हुंड्यासाठी शेत जमीन ऐकीन, असा कनवाळू बाप जेव्हा सोडोनिया गेला, त्या माऊलीचा जीव कसा वनवासी झाला. लक्षात येते, तो बाप असतो. पोरो मी का सांगितलं, तुम्ही बाप, मला माझ्या घरचा इतिहास सांगायचा नाही, माझा ऐकून इथं जमलेल्या 5,000 लोकांपैकी 1,500 लोकांनी जरी आजपासून मायबापाला सांभाळायला सुरुवात केली तरी माझं कीर्तन सफल झालं. बस एवढंच आहे. एवढीच आपल्याला विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्याच्या चरणात नतमस्तक होतो. एक दोघांचं नाव उल्लेख करण्यापेक्षा ग्रामस्थ मंडळीचा हा उत्सव आहे, ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्यानं हा उत्सव चालू आहे. बाहेरगावून आलेल्या सर्व आमच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या मंडळीला मनापासून धन्यवाद देतो. माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम. काही चुकलं असलं तेव्हा का माझ्या वटीत टाका, मी असा गुंडाळून नेतो. हरदास शेठच्या तिथं त्या जिनिंगपाशी झटकितो जाता जाता, मला तरी नेऊन काय करायचं तुमचं, बरोबर आहे का नाही. काही चुकलं असलं तर माफ करा. बरोबर शांती ब्रह्मपांडू महाराज मुंडे ज्यांच्या मुखातले 4 शब्द आपल्या पुढे मांडले ते माझे गुरुवारी हरिभक्तीपरायण परमपूज्य प्रातस्मरणीय ज्ञानेश भक्त आचार्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था होळ, त्याला जुनं म्हणलं तर ज्ञानेश मिशन वारकरी शिक्षण संस्था आळंदी, गुरुजींच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय